जे म्हणतात ना की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वाचून साजरी करा, त्यांना हे ठासून सांगा की 13 ऑक्टोबरला आणि 6 डिसेंबरला 10-10 कोटीची पुस्तकं नेणारा वर्ग, त्यांना सांगायचं नाही की शिक्षणाचं काय आहे. आमच्या बापाने शिक्षणाचं महत्व तुम्हाला पटवून दिलंय, तुम्ही आम्हाला नका सांगू. हा एकच दिवस आहे, 365 दिवस आम्ही वाचतो, त्यातला एक दिवस आम्ही नाचून गाजवतो. तुम्ही सगळ्यांनी मनसोक्त कडुआईंच्या गाण्यांवरती नाचायचंय, रात्रभर नाचायचंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी भिंगर आहे. मी असं ऐकलंय की सखाराम नावाचा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात त्याने निवडणूक लढवली होती आणि आजही त्याचे काही वारसदार आहेत, वंशज काय म्हणतायत ते म्हणतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या इथं हे गहाण ठेवलं, ते गहाण ठेवलं. तर त्यांना जाऊन एवढंच सांगा की आम्ही आमचा जीव तुम्हाला देतो, जर आमच्या बापाने हात लावलेला काही असेल तर आम्हाला द्या. जर खरंच असेल तर आम्ही आमचा जीव देतो, ती गोष्ट आम्हाला द्या. आणि त्यांना सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांमुळे तुम्ही मोठे मोठे पदाधिकारी झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दिलेल्या स्वातंत्र्यामुळे अरे तुम्हाला बोलता येतंय. तो आमचा बाप होता ज्याने तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय. ते दिलंय की नाही का म्हणतात उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, तशी गंमत आहे यांची. तर त्यांना जाऊन सांगा ती जीभ उचलायचा अधिकार आमच्या बापाने तुम्हाला दिलाय. तर लायकीत राहा, नाही तर लायकी दाखवायला वेळ लागणार नाही. आणि माझी खरंच अशी इच्छा आहे, माझं म्हणणं नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते शासनकर्ते बना. तुम्ही कुठंही काम करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धरून करा. तुम्ही शासनकर्ते जमात व्हायलाच पाहिजे, नाही तर मग अशा नको ते तोंड काढतात. त्यांना जाऊन सांगा कि हम वो लोग हैं जिनको लाइन के पीछे खड़ा करने के बाद भी जीतने का हुनर रखते हैं. त्यांना जाऊन सांगा की घरात बसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज बघा. तुम्हाला घरात घुसून मारायला वेळ लागणार नाही. सर सगळे ऐका, मी एका भाषणामध्ये एक वाक्य बोलली होती की आम्ही त्यांना सांगितलं होतं एक मिनिट असं म्हटलं होतं, त्याच्यावरती खूप टीका केली होती, ट्रोल केलं होतं की मी म्हटलं होतं की आम्ही गुरं ढोरं फाडून खाणारी माणसं, माणूस फाडायला वेळ लागणार नाही. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही आम्हाला नेहमीप्रमाणे हिणवलंच आहे. आता आरक्षणाला घेऊन हिणवताय, त्यावेळेस आम्हाला फिजिकली तुम्ही अब्यूज केलं, आता मेंटली करताय. तर आमच्यातला तो महार जातीचं जे रक्त आहे ना, ते तुम्ही बाहेर काढायला लावू नका. आम्ही संविधानामुळे शांत आहे, आम्हाला तसाच राहू द्या. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांमुळे जिवंत आहेत, तुम्ही जिवंत आहेत याचं तुम्ही शुकर म्हणवा. नाहीतर आम्ही ती माणसं आहेत की आम्ही 500 जण घेऊन गेलो होतो, 28,000 टाकले. आता किती आहेत आपण? त्यांना म्हणून शांत घरात बसा. आणि जर कुठे गेले दादा, जर त्यांनी परत फन काढला तर हा कार्यक्रम त्यांना दाखवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी मरण्यासाठी हा समाज तयार आहे. आणि एक भावुक गोष्ट आहे जी मी लिहिता रडले होते, मी तुम्हाला सांगू इच्छिते की ती काय होती. मला कधी कोणी विचारलं नाही की तुला काय म्हणून जन्माला यायचंय. जर मला कोणी विचारलं असतं की तुला काय म्हणून जन्माला यायचं, तर माझं उत्तर असतं की जन्माला जर येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल. मी जन्माला जर येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संघर्ष केला आणि त्या संघर्षानंतर दमून ज्या झाडाच्या सावलीखाली बसले, ती सावली मी होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोटाचं ते बटन म्हणून येईल. मी जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाघीण म्हणून येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून येईल. आणि जर नाही होता आले तर अशा जीवनावरती लाथ मारील, पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाघीण म्हणूनच जन्माला येईल. जय भीम. डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आम्ही म्हणतो कि ये जय भीम वाले तो आग है, बाकी तो सब धुआं है. कि ये जय भीम वाले आग है, बाकी तो सब धुआं है. आ जाना कभी मैदान में, दिखा देंगे 500 शूरवीरों ने एक एक को कैसे काटा है. किसी मनुवादी ने मुझसे कहा कि तुम तो नशे में लग रहे हो. हमने कहा कि ये नशा अम्बेडकरवाद का है. किसी मनुवादी ने हमसे कहा कि तुम तो नशे में लग रहे हो. हमने कहा कि ये नशा अम्बेडकरवाद का है. उसने पूछा क्या ही कर लोगे तुम. हमने कहा कि ये हाथ संविधान से बंधे हैं, वरना दिखा देंगे. उसने कहा क्या सबूत है इस बात का. हमने कहा कि जिस दिन ये हाथ छूटेंगे तुम्हें तुम्हारी कब्र से मिला देंगे, याद रखना. उसने कहा हम नहीं मानते. हमने कहा उनसे जाके पूछना जिसने भीमा कोरेगांव का वार सहा है, उसने अभी तक अपने आप को अपनी कब्र में रखना मुनासिब समझा है. उनसे जाके पूछो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असं वाटतं की किती बोलू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती. असा कुठला शब्दच पैदा नाही झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय देईल आणि माझं मन भरेल की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलले आणि मला शांत झोप येईल. असा कुठला शब्द बनलेला नाही जो माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय द्यायची ताकद ठेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिष्य म्हणजे नामदेव ढसाळ. सर्वांना माहीतच असतील, दलित पॅंथरचे जनक म्हणजे नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळांमध्ये एवढी ताकद होती की त्यांनी पूर्ण भारत देश हलवून टाकला. तर विचार करा की गुरु काय असेल. शिष्य जर एवढी ताकद ठेवतोय तर गुरु मध्ये काय ताकद असेल. म्हणून आम्ही म्हणतो पंकज भाऊ, अरे काय आलं? आम्ही म्हणतो मागे सारखं दादा. पंकज भाऊ, जे सेन्सर बोर्डाने बोललं होतं की कोण ढसाळ, त्यांना जाऊन सांगा की तुला जातीचा आणि धर्माचा माज, माझी मानवता कवडीमोल वाटते काय. भाषा बंडखोरीची नुसतीच करशील मित्रा, मग ढसाळ वाचायला फाटते काय. त्यांना सांगा बापापर्यंत जायची तुमची ताकद नाही, आधी शिष्याला सांभाळा. आधी नामदेव ढसाळ वाचा, आधी नामदेव ढसाळ काय ते बघा आणि मग बापापर्यंत पोहोचा. आणि मी माझ्या पहिल्या भाषणापासून ते शेवटच्या भाषणापर्यंत मी नेहमी हे बोलते. खूप लोकांना त्या डायलॉग्स बद्दल गैरसमज आहे. ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घाबरायची काही गरज नाहीये. पण ती भीती ह्याबद्दल नाहीये की ते कोणी दुसरे होते. ती भीती याबद्दल आहे की त्यांच्या चरित्र्यावरती एक सुद्धा डाग नव्हता. ही भीती आहे मनुवाद्यांना, ही भीती आहे. ही भीती दुसरी कसली नाहीये. ही भीती याची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभर निस्वार्थी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभर निष्कलंक होते, निर्व्यसनी होते. म्हणून मनुवाद्यांची फाटते आणि म्हणून ते बरोबरी करणार नाही आणि रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करतात. जर निधड्या छातीचे असाल तर आमच्या समोर या आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही म्हणून दाखवा. आम्ही घरावरती तुळशी पत्र ठेवून बाहेर पडणारी माणसं, आम्हाला घरादाराची काही काळजी नाही. आम्ही जन्माला आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, आम्ही मरणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. हा जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीच आहे. म्हणून शेवटचं मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही घाबरतायच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्याबद्दल वादच नाहीये. पण तुम्ही का घाबरताय याचं कारण मला त्यांना सांगू द्या की माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक सुद्धा कलंक नव्हता, एक सुद्धा. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निष्कलंक, निर्व्यसनी आणि निस्वार्थी होते. इसीलिए हम कहते हैं कि वो कल भी अंबेडकर से डरते थे, वो आज भी डरते हैं और वो डरते रहेंगे. और ये डर हमें अच्छा लगा और ये डर बरकरार रहेगा और ये डर बरकरार हम रखेंगे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातलं एकमेव नाही, जगातलं एकच पॉवरफुल असं नाव आहे ज्यांच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही. ज्ञानाचं प्रतीक, जगातलं ज्ञानाचं प्रतीक म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर तुम्ही त्यांचे सगळ्यांचे विचारांचे वारसदार आहात. तुम्ही कसं राहिलं पाहिजे की तुमचे कपडे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले पाहिजेत. तुमच्या कपड्यांनी सुद्धा की तुम्ही आंबेडकरवादी आहात हे सांगितलं पाहिजे. तुमच्या चालण्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे. तुमच्या वागण्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे. तुमच्या बोलण्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे. लाखोंच्या गर्दीमध्ये एकटे तुम्ही उठून दिसले पाहिजे की तुम्ही आंबेडकरवादी आहात, तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांची औलाद आहात
तुम्ही आंबेडकरवादी विचारांचे वारसदार आहात. तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही, तुम्हाला आयुष्यभर एकच नाव जपायचंय आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी सर्वांना विनंती करते की तुम्ही बाकी काहीही करू नका, काहीही म्हणजे काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे आपल्याला शिकू देत नाही तरी तुम्हाला मेहनत करून शिकायचंच आहे. हे तुम्हाला संघर्ष करू देत नाही तरी सुद्धा तुम्हाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उठायचंच आहे. तुम्हाला संघटित होऊन संघर्ष करायचा आहे, कारण तर जिवंत होण्याचा, जिवंत असण्याचा पुरावा म्हणजे तुमचा संघर्ष आहे. तुम्ही संघर्ष करताय याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात. आणि मला असं वाटतं जय भीम ही एकच जात आहे जी संघर्ष करते. जी संघर्ष करते ती जय भीमची जात आहे आणि ती जिवंत आहे, मी असं मानते. एक आवाज स्वाभिमानाचा, एक आवाज स्त्रियांना मुक्ती मिळाली यासाठीचा, एक आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, एक आवाज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत यासाठीचा, स्वाभिमानाचा, प्रेमाचा. डॉक्टर बाबासाहेब